सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. सगळे कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. असेच रंजक कथा वाचत रहा आणि आनंदी रहा. मित्रांनो, मागील भागात तुम्ही वाचलं असेल की माझ्या भागाचं टोक राणीच्या तोंडात घुसलं होतं. थोडा वेळ मी माझी कंबर वरखाली करत माझ्या भागाचं टोक तिच्या तोंडात आतबाहेर करत होतो आणि माझी जीभ तिच्या बेंबीवर फिरवत होतो. आता पुढील कथेला सुरुवात करूया. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. तिला खूपच मजा यायला लागली. ती माझ्या भागाचं टोक चोखू लागली आणि तिचे दोन्ही हात माझ्या नितंबांवर फिरवायला लागले. मधूनच ती माझ्या गोट्यांना कुरवाळत होती, तर कधी माझा भाग हातात धरून तिच्या चेहऱ्यावर फिरवत होती. मला खूपच मजा वाटत होती. नंतर मी खाली वाकत माझं तोंड पुढे नेत तिच्या गोया, चिकण्या शरीरावर ठेवलं. इकडे माझा अर्धा भाग तिच्या तोंडात घुसला होता. ती तिची जीभ माझ्या भागावर गोलाकार फिरवू लागली. मी माझी जीभ तिच्या ओल्या शरीरावर फिरवू लागलो. ती उत्तेजित होऊन तिच्या मांड्या दूर फाकवत, तिचे शरीर वर उचलत, तिचे शरीर माझ्या तोंडावर दाबू लागली. मी माझे दोन्ही हात तिच्या नितंबांखाली घालून तिच्या दोन्ही फाकांना दाबून धरलं. तिकडे मी माझी कंबर एकसारखी वरखाली करत माझा अर्धा भाग तिच्या तोंडात घालून जोरजोराने तिचं तोंड जवळ घेत होतो. ती माझ्या नितंबांच्या फटीत बोट फिरवत माझ्या वासना पेटवत होती. मीही उत्तेजित होत होतो. माझी जीभ सर्रकन तिच्या शरीरात आरपार घुसवली. ती अधिकच गरम होत तिचं शरीर वरखाली करत मजा घेऊ लागली. ती माझा भाग जोरजोराने चोखत माझ्या नितंबांना जोरजोराने दाबत होती. मी जोरजोरात माझा भाग तिच्या तोंडात आतबाहेर करायला लागलो. त्याबरोबरच मी माझी जीभ तिच्या शरीरात वेगाने आतबाहेर करत तिचं शरीर जवळ घेत होतो. राणीही आनंद घेत मला साथ देत होती. काही वेळातच तिच्या भावना अनावर झाल्या आणि तिच्या शरीराने चिकट आणि चवदार रसाचा फवारा माझ्या तोंडात सोडला. मी तो रस गटागट पिऊन घेत होतो. तिने माझं तोंड तिच्या मांड्यांमध्ये आवळून धरलं होतं. तिकडे मी थांबता तिचं तोंड जवळ घेत होतो. ती मनसोक्तपणे एकाच वेळी 2 ठिकाणी जवळ घेत अनामिक सुख अनुभवत होती. जवळपास 15 मिनिटं जवळ घेतल्यावर माझा भाग स्खलनाच्या बेतात होता. मी माझा भाग बाहेर काढून तिला म्हणालो, राणी, तू सगळं द्रव पिणार का? माझा भाग आता गळणार आहे. ती म्हणाली, हो रे, राजा. पण थोडंसं द्रव माझ्या दोन्ही छातीवरही सोड. मला ते चोळायचं त्यावर. मी परत माझा भाग तिच्या तोंडात घालून घपाघप आतबाहेर करत तिचं तोंड जवळ घेत होतो. काही क्षणातच माझ्या भागाने द्रवाच्या जोरदार पिचकाया तिच्या तोंडात खोलवर मारायला सुरुवात केली. तिने दोन्ही हाताची मिठी माझ्या कमरेवर मारत माझं द्रव गटागट पिऊ लागली. नंतर मी माझा भाग तिच्या तोंडातून बाहेर काढला. तिने माझा भाग हातात धरून तिच्या छातीवर राहिलेल्या पिचकाया मारून घेतल्या आणि परत माझा भाग तोंडात घेऊन चोखू लागली. ती माझं द्रव दोन्ही हातांनी तिच्या छातीवर चोळू लागली. तिने माझा भाग चोखून मस्त चकाचक करून बाहेर काढला. ती खूपच खुश झाली होती. मी बाजूला झालो तशी ती खाली सरकत एका कुशीवर झोपली. मी तिला मागून चिटकून झोपलो. माझा लहान होत असलेला भाग तिच्या नितंबांच्या फटीत जाऊन बसला. मी माझा हात तिच्या अंगावर टाकत म्हणालो, राणी, माझं द्रव कसं वाटलं? ती तिचे शरीर माझ्या भागावर दाबत म्हणाली, खूपच चवदार आणि सुगंधित होतं रे. आज पहिल्यांदाच मी प्यायलं रे. तुझ्या मामाला असलं काही आवडत नाही बघ. माझी खूप दिवसांची इच्छा तू आज पूर्ण केलीस रे, माझ्या राजा. असं वाटतं की रोज एकदा तरी तुझं द्रव पिऊन तृप्त व्हावं. मी म्हणालो, हो ग, राणी. मी आहे ना. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. मग तर झालं. ती खूपच खुश झाली आणि म्हणाली, समीर, तू माझा नवरा असतास तर मी माझ्या आयुष्यात खूप सुखी झाली असते रे. मी म्हणालो, आता आहे ना मी तुझा नवरा.
मी आहे तोपर्यंत हवं तेवढं सुख देईन माझ्या राणीला, असं बोलत मी तिला पालथी झोपवून तिच्यावर पालथा झोपलो. तिने तिच्या मांड्या फाकवल्या. मी लहान झालेला भाग तिच्या नितंबांच्या फटीत बरोबर ॲडजस्ट केला. तिने तिच्या मांड्या जवळ घेत माझा भाग फटीत दाबून धरला. मी माझे दोन्ही हात तिच्या छातीखाली घालत तिची दोन्ही छाती घट्ट आवळून धरली आणि माझे ओठ तिच्या गालावर ठेवले. ती तिचे शरीर हलवत म्हणाली, "ओह, आहाहा, समीर, खूप मस्त वाटतंय रे. असंच झोपून रहा थोडा वेळ." मी माझी कंबर हलवत माझा भाग तिच्या फटीत रगडत म्हणालो, "हो ग, राणी. मला पण खूप भारी मजा येते ग. असंच तुझ्या सहवासात राहावंसं वाटतंय बघ." ती म्हणाली, "मग रहा ना, माझ्या राजा. मी आता तुझीच आहे ना. तुला हवं ते कर." अशा प्रकारे 10 मिनिट मी तिच्या अंगावर झोपून होतो. कधी ती खालून तिचे शरीर वर उचलून माझा भाग तिच्या फटीत रगडत होती, तर कधी मी माझी कंबर वरखाली करत रगडत होतो. हातांनी तिची दोन्ही छाती चोळत आम्ही दोघंही एकमेकांच्या गालांच चुंबन घेत होतो. माझा भाग उत्तेजित होत कडक झाला होता. ती म्हणाली, "समीर, तुझा भाग तर परत दांड्यासारखा कडक झालाय रे. असं वाटतंय की." मी माझी जीभ तिच्या ओठांवर फिरवत म्हणालो, "काय वाटतंय ग, राणी? बोल ना. थांबलीस का? आता आपण काही वेगळे आहोत का? आता आपल्याकडे लपवण्यासारखं काही राहिलं का ग, राणी?" ती म्हणाली, "हो रे, माझ्या राजा. तेही खरंच आहे. अरे, मला असं वाटतंय की आता ती वेळ आलीय तुझं टोक माझ्या नितंबांच्या भोकात घालायची. आता खूप अधीर झालीय रे मी." मी खुश होत तिचा गाल कचकन चावला. ती किंचाळत म्हणाली, "ए, नालायका. किती जोराने चावतोस रे. चल, उठ. आता अंगावरून. मला खूप जोराची लघवी करायला आलीये. मग तुझं घालून घेते. तुझी इच्छा पूर्ण करते." मी म्हणालो, "हो ग, राणी. मला पण खूप जोराची लागलीय." असं बोलत मी तिच्या अंगावरून उठत खाली उभा राहिलो. माझा भाग फणा काढून डोलत होता. राणी खाली उतरली आणि माझा हेलकावे घेत असलेला भाग एकटक पाहत माझ्याजवळ आली. तिने एका हातात गपकन माझा भाग धरला आणि मला ओढ बाहेर घेऊन जात म्हणाली, "समीर, चल. तुझ्या घोड्याला आणि माझ्या घोडीला लघवी करवून आणू." मला खूप भारी वाटत होतं. दोघंही बाहेर आलो. मी म्हणालो, "राणी, कुठं लघवी करायची?" असं बोलत पुढे गेलो. तिथं मला एक लाकडाचा मोठा कापलेला ओंडका दिसला. तो साधारण 3 फूट उंच होता. मी राणीला म्हणालो, "राणी, तू याच्यावर बसून लघवी कर. मला बघायचंय बायका कशा लघवी करतात ते. मी अजून कधीच पाहिलं नाही ग, राणी." ती म्हणाली, "चल, नालायका. त्यात काय बघायचंय?" मी तिला अलगद उचलून त्या ओंडक्यावर बसवलं. ती पाय फाकवून बसली. मी पुढे सरकलो, तसा माझा ताठलेला भाग तिच्या शरीराला स्पर्श करू लागला. राणी म्हणाली, "हे काय करतोयस, समीर?" मी म्हणालो, "राणी, तू तुझ्या लघवीने माझ्या भागाला अंघोळ घाल ना. मला नवीन अनुभव घ्यायचाय ग." ती हसत म्हणाली, "बस, इतकं ना. पण तूही मला अंघोळ घालायचीस. तरच मी तुझ्या भागाला अंघोळ घालीन." मी खुश होत म्हणालो, "हो ग, राणी." असं बोलत मी माझं टोक तिच्या शरीराला चिटकवलं. मी म्हणालो, "राणी, सोड आता तुझी धार." तिने तिच्या गर्म लघवीची धार एकदम जोरात माझ्या भागावर सोडली. चर्रर, चुररर, सुररर असा मादक आवाज करत तिच्या गुलाबी शरीरातून निघणारी गर्म लघवीची धार माझ्या भागाला अंघोळ घालत होती. आहाहा, काय मस्त वाटत होतं मला. माझा भाग अधिक चेकाळून उड्या मारू लागला आणि एकसारखा तिच्या उघलेल्या गुलाबी शरीरावर वरखाली घासू लागला. ते अनामिक दृश्य बघत ती मजा घेत होती. तिची लघवी माझ्या भागावरून वाहत माझ्या गोट्यांना भिजवत, माझ्या मांड्या भिजवत खाली वाहत होती. काही वेळात तिची धार कमी होऊन बंद झाली. ती म्हणाली, "कसं वाटलं रे, समीर?" मी म्हणालो, "खूपच मजा आली ग, राणी." असं बोलत मी माझं टरारून फुगीर गुलाबी टोक तिच्या उघलेल्या शरीराच्या फटीवर दाबलं. ती ससस करत म्हणाली, "नको रे, समीर. आता नको. आता तू माझ्या शरीराला अंघोळ घाल आधी." मी म्हणालो, "हो ग,
राणी, असं बोलत थोडा मागे सरकलो आणि एका हातात ताठलेला भाग धरत तिला म्हणालो, राणी, तयार आहेस ना? राणीने मांड्या फाकवत हातांनी तिचे शरीर ताणून धरत म्हटलं, हां, सोड आता तुझी धार. मी लघवीची धार जोराने तिच्या शरीराच्या गुलाबी भोकात सोडली. ती आहाहा. सस. ओहो. हु. हम्म. समीर, लय भारी वाटतंय रे. अजून पुढे सरक. हा हा. बस. आहा. ओहो. सस्सी. इस. उई. हुस्स. उहुहू असे मादक सुस्कारे टाकत म्हणाली, समीर, किती गर्म आहे रे तुझी लघवी. माझं शरीर मस्त शेकून काढतन्य बघ. आहाहा. मस्त वाटतन्य रे. आज पहिल्यांदा असा अनुभव घेतोय. छान वाटतन्य बघ. तुला कसं काय हे सगळं सुचतं रे? समीर, काही वेळात माझी टाकी रिकामी झाली. पण तिने अजूनही तिचं शरीर तसंच फाकून धरलं होतं. मला एक कल्पना सुचली. मी झटकन पुढे सरलो आणि तिच्या भोकावर माझ्या भागाचं टोक टेकवलं. मी तिची कंबर धरत एक जोरदार धक्का दिला. तसा माझा अर्धा भाग तिच्या शरीरात घुसला. ती आई ग. आह अशी किंचाळत म्हणाली, नालायका, मला सांगायचं ना. घालतोय म्हणून, असं बोलत ती माझा बाहेर असलेला भाग कुरवाळू लागली. आता इथं सगळं काही करणार का? असं उघड्यावर मी म्हणालो, हो मग. आता इथं दुसरं कुणी आहे का बघायला? तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकत म्हटलं, माझ्या राजा. तुला हवं तसं कर. ती असं बोलताच मी माझे दोन्ही हात तिच्या मांड्यांखाली घालत तिला माझ्या कंबरवर बसवलं. तसा माझा भाग जवळपास पूर्णपणे तिच्या शरीरात गेला. तिने दोन्ही पायांची मिठी माझ्या कंबरवर मारली आणि तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवत मादक सुस्कारे देत म्हणाली, आहाहा. उहुहू. आह. आहाहा. ओहो. किती भारी वाटतंय म्हणून सांगू रे. समीर, पुढील भागात काय होईल? ही कथा इथेच थांबते. पुढचा भाग लवकरच येईल. तेव्हाच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.